प्रकरण पहिले सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ, व्याख्या व व्याप्ती याबद्दल माहिती अभ्यासणार आहोत. आधुनिक अर्थशास्त्राच्या सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या दोन मुख्य शाखा आहेत. सूक्ष्म म्हणजे लहान भाग, तर स्थूल म्हणजे मोठा किंवा संपूर्ण भाग. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या शब्दांचा वापर 1933 मध्ये अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर फ्रिश यांनी सर्वप्रथम केला. रॅग्नर फ्रिश यांनी सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र शब्दाचा सर्वप्रथम वापर केला. ते अर्थमिती व अर्थशास्त्राचे तज्ज्ञ होते. 1969 साली त्यांना अर्थशास्त्रातील प्रथम नोबल पुरस्कार मिळाला होता. यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल. सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण प्रथम विकसित केले गेले असून हा एक पारंपरिक दृष्टिकोन आहे. या विश्लेषण पद्धतीचा प्रारंभ सनातनवादी म्हणजे जुन्या अर्थशास्त्रज्ञांच्या कालखंडामध्ये झालेला दिसतो. प्राध्यापक मार्शल यांच्या अर्थशास्त्राची मूल तत्वे हा ग्रंथ 1890 मध्ये प्रकाशित झाला होता. यातील बहुतांश आर्थिक विवेचन हे सूक्ष्मलक्षी दृष्टिकोनावर आधारित आहे. स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल. स्थूल अर्थशास्त्र हा दृष्टिकोन आधुनिक असला तरी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या उत्क्रांती अगोदर स्थूल अर्थशास्त्र हा दृष्टिकोन अस्तित्वात होता. 16व्या शतकात व 17व्या शतकात व्यापारवादी विचारवंतांनी तर 18व्या शतकात निसर्गवादी विचारवंतांनी स्थूल अर्थशास्त्रातील संकल्पनेचा विश्लेषणात आधार घेतलेला दिसून येते. तसेच लॉर्ड केन्स यांनी आर्थिक समस्यांचा अभ्यास समग्रलक्षी विश्लेषण पद्धतीने केला. त्यामुळे समग्रलक्षी दृष्टिकोनाच्या किंवा स्थूल दृष्टिकोनाच्या विकासाचे श्रेय हे लॉर्ड केन्स यांना दिले जाते. यानंतरचा मुद्दा आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ. सूक्ष्म अर्थशास्त्र राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या लहान भागाशी संबंधित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक घटकांच्या आर्थिक क्रिया व वर्तनाचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ वैयक्तिक उपभोक्ता, वैयक्तिक उत्पादक, विशिष्ट वस्तूची किंमत इत्यादी. यावरून आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ लक्षात येतो. यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या. मॉरिस डॉब यांची छोटीशी व्याख्या ही अतिशय महत्त्वपूर्ण, यामध्ये अर्थ सांगण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरते. त्यांनी म्हटलेलं आहे की अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. याचा अर्थ या ठिकाणी अर्थव्यवस्थेचे सूक्ष्म स्तरावर किंवा वैयक्तिक स्तरावर केलेले अध्ययन म्हणजेच अभ्यास होय. यानंतरचा मुद्दा सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती आपल्याला खालील तक्त्याच्या आधारावरून स्पष्टपणे सांगता येईल. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती म्हणजे नेमका सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या विषयांचा अभ्यास केला जातो असा अर्थ या ठिकाणी लक्षात घ्यावा लागेल. त्या दृष्टिकोनातून आपल्याला या चार्टमध्ये दिल्याप्रमाणे 3 सुरुवातीचे महत्त्वाचे मुद्दे दिसतात. याच्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो? मग वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. दुसरा उत्पादन घटकांच्या किमती निश्चितीचे सिद्धांत आणि तिसरा म्हणजे आर्थिक कल्याणाचा सिद्धांत. आता कोणत्याही वस्तूची किंमत निश्चिती ही त्या वस्तूच्या मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असते. उदाहरणार्थ वस्तूची जर मागणी ही जास्त असेल व पुरवठा हा जर कमी असला तर त्या वस्तूची किंमत ही नेहमी वाढत असते. तर या उलट
वस्तूची मागणी जर कमी असेल आणि पुरवठा जर जास्त असेल तर त्या वस्तूची किंमत ही नेहमी कमी होत असते. म्हणजेच वैयक्तिक वस्तूच्या किमती ह्या बाजारपेठेतील मागणी व पुरवठ्याने निश्चित केल्या जातात. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र मागणी विश्लेषणाशी संबंधित आहे. ते वैयक्तिक उपभोक्त्याचे वर्तन आणि वैयक्तिक उत्पादकाचे वर्तन म्हणजेच वैयक्तिक उत्पादकाच्या वर्तनाशी संबंधित आहे, असा त्याचा या ठिकाणी अर्थ होतो. यानंतरचा दुसरा यामध्ये मुद्दा दिलेला आहे, जो सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करण्यास मदत करतो, तो म्हणजे उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. आता या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची असते, ती म्हणजे कोणत्याही गोष्टीची जर आपल्याला उत्पादन घ्यायचे जर असेल तर त्यासाठी 4 महत्त्वाच्या गोष्टी आवश्यक असतात. त्याच्याशिवाय आपण कुठलेही उत्पादन घेऊ शकत नाही. मग त्या 4 गोष्टी कोणकोणत्या आहे? पहिली म्हणजे भूमी म्हणजे जमीन, दुसरं म्हणजे श्रम म्हणजेच त्या ठिकाणी काम करणारा कामगार वर्ग, तिसरा म्हणजे भांडवल आणि चौथा म्हणजे संयोजक म्हणजेच काय मालक. सूक्ष्म अर्थशास्त्रात भूमी, श्रम, भांडवल व संयोजक हे घटक उत्पादन प्रक्रियेत सहभागी होत असतात आणि उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्यामुळं त्यांना त्यांचा मोबदलासुद्धा मिळत असतो. उदाहरणार्थ भूमीला खंडाच्या स्वरूपात मोबदला मिळतो, श्रमाला वेतनाच्या स्वरूपामध्ये मोबदला मिळतो, तर भांडवलाला व्याजाच्या स्वरूपामध्ये मोबदला मिळतो आणि संयोजकाला म्हणजे जो काही मालक असतो त्याला नफ्याच्या स्वरूपामध्ये मोबदला मिळतो. तेव्हा या मोबदल्यांची निश्चिती करण्यास सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करते. नंतरचा तिसरा मुद्दा आहे जो सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करतो, तो म्हणजे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. आर्थिक कल्याणाचा अभ्यास हा प्रामुख्याने साधन सामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित आहे. आता साधन सामग्रीचे कार्यक्षम वाटप म्हणजे काय? तर साधन सामग्रीच्या झालेल्या वाटपामुळे संपूर्ण समाजाला महत्तम ज्यावेळेस समाधान प्राप्त होत असते त्यावेळेस अशा वाटपाला कार्यक्षम वाटप असे म्हटल्या जाते. आता ह्या कार्यक्षमता जे काही आहे यांचा विचार हा 3 प्रकारे केला जातो. त्याच्यातला पहिला म्हणजे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, दुसरा म्हणजे उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता आणि तिसरा म्हणजे एकूण कार्यक्षमता. आता उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे काय? तर उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे उपलब्ध साधन सामग्रीच्या मदतीने जेव्हा जास्तीत जास्त उत्पादन घडवून आणल्या जाते त्यावेळेस अशा कार्यक्षमतेला उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता असे म्हणतात. त्यानंतर दुसरा आहे उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता. तर आता उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे काय? तर संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त समाधान होईल अशा पद्धतीने उत्पादित वस्तू व सेवांचे लोकांमध्ये वितरण होणे म्हणजेच काय आहे? उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता. तिसरी कार्यक्षमता कोणती सांगितलेली होती? एकूण आर्थिक कार्यक्षमता. आता एकूण आर्थिक कार्यक्षमता कशाला म्हणायचं? तर लोकांना ज्यावेळेस सर्वाधिक प्राधान्याने हव्या असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन केल्या जाते त्यावेळेस आपण असं म्हणू शकतो एकूण आर्थिक कार्यक्षमतेचं जे काही ध्येय आहे ते साध्य झालेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं साधनांच्या कार्यक्षम वाटपामुळे समाजाचे जास्तीत जास्त आर्थिक कल्याणाचे उद्दिष्ट हे काय होत असते? साध्य होत असते. अशा पद्धतीनं महत्त्वाच्या या 3 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही लक्षात येते. यानंतर आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आणि महत्त्व अभ्यासणार आहोत.